अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनसूया गरोधर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी विठ्ठल धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनसूया गरोधर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी परमपुरुषम शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहरी प्रगत निकट शोभे रुक्मिणी रम्यमामी सदैव धवला संत्री विठ्ठलम चिंतय पांडुरंगा करू प्रथम रामरा पांडुरंगा करू प्रथम रामरा पांडुरंगा करू प्रथम रामरा पांडुरंगा शैल्यं बद्यः धनुजवानुकृशानुज्ञानी नामग्रगण्यं सकलगुणनिधानं मनोर्नमदीशां रघुपति प्रिय भक्तमातात्मजं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगीराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुख्यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं दयांचे केली स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी अदा ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो 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 करुणा करा दयाला पावन झालो तेरा चरिया महिला मंडळ पुढे पुढे सरकून बसा मागच्या जागा राहू द्या धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन पडते मागच्या जागा नाही महिला मंडळी कृपया समोर समोर ए चिलर पार्टी बसा पुढे काही नाही 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 लाईट लावा आणि ते म्हणायला लागेल त्यांचे माईक ऑफ करा माझं चालू करा ते म्हणा त्यांना ऑफ करा बरोबर आहे का नाही त्याला लाईट पाहिजे ना पुढे पुढे सरका महिला मंडळी सरका थोडं थोडं पुढे सरका तीन शिरे सहा दया माझे दंडवता दया माझे दंडवता दया माझे दंडवता धरी अवतार विश्वतारा वया आत्रीची अनसुया गरोधार ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण क्षेत्र निवासी श्री संत श्रीमंत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि भगवान दत्तात्रयांच्या जन्माचा प्रसंग वर्णन करणारा अभंग विठाला या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी काही परिहार्दन उचित ठरेल. श्री क्षेत्र दत्तनगर चोंडी मेंढी तर बाई गडबडच होती प्रत्येक वेळेला बरं का तिथे असं चालतं ना. मेंढी दत्तनगर चौफुले या दत्तनगर भाविकांच्या अंतःकरणामध्ये एक सद्भाव निर्माण झाला आणि भगवान दत्तात्रयाच्या मंदिराची स्थापना केली. तसं देव अन्न अवघड आहे पण देव पोचवणं देव अन्न सोपं आहे देव पोचवणं अवघड आहे. पण मध्ये गेल्यानंतर जेव्हा मूर्तीचं दर्शन घेतलं तर खरोखर अतिशय प्रसन्न मुद्रेची मूर्ती तुम्हाला मिळालेली आहे. एकच वाक्य बोलून जातो. देव मूर्ती पैशाने आणता येते मूर्ती पैशाने आणते ते पण मूर्ती मधला भाव
हा तुमच्या आमच्या श्रद्धेने निर्माण होतो. विठाला विठाल. तुम्ही भगवंतालाही आणलं, मंदिरही बांधलं, स्थापनाही झाली आणि मला वाटते दुसरं वर्ष आहे. समस्त दत्तनगर, चोंडी, मेंढी, धनगरवाडी, आता बाकीचे म्हणजे घेतो जवळची गावं, सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा भक्ती उत्सव आहे. त्याचप्रमाणे माझे परमार्थातील परमस्नी हरिभक्तपरायण राहुल महाराज यांच्या मार्गदर्शनातून आणि याच भूमीतील भूमिपुत्र हरिभक्तपरायण सचिन महाराज गीते गीते, बरोबर आहे ना, जरा उशीर भेट होती म्हणून अंदाजे बोललो. सचिन महाराज सुंदर मृदुंगाचार्य आहे, त्यांचंही मार्गदर्शन आहे, त्यांचंही सहकार्य आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज, हरिभक्तपरायण भाऊसाहेब बस सांगा नाव जाऊ दे ना. भाऊसाहेब महाराज, भाऊसाहेब महाराज, हरिभक्तपरायण बाळू महाराज, आमचे राजेंद्र भाऊ गीते, नागेश महाराज, अर्थात विनेकरी महाराज आमच्या मातृवर्ग आहे. महाराजांच्या संस्थेतील सर्व बाल गोपाल भजनी मंडळ आमचे भाऊ उपस्थित आहेत, चोपदार आहेत, अर्थात संसिस्टीम सर्वांना धन्यवाद देतो. आणि अगदी दिलेल्या वेळेच्या 2 मिनिटं आत कीर्तन सोडतो. विठाला विठाल. हा जन्मोत्सव आहे, तर पहिला क्रम असं क्रमाने बोलत चालतो. माझ्या पुढे ज्येष्ठ श्रेष्ठ अगदी तज्ज्ञ श्रोतृवर्ग आहेत, तुम्हालाही धन्यवाद. हा उत्सव का साजरा करायचा, काय कारण, अलीकडे काय झालं, 2 अक्षर माणसं शिकले, आमच्या धर्माला, आमच्या कर्माला, आमच्या उत्सवाला अंधश्रद्धा या नावाखाली बाजूला लोटण्याचा प्रयत्न करताय. पण हे उत्सव का करायचे याचे दोन्ही बाजूने फायदे सांगतो. एकेकाळी या विश्वातील सर्व शास्त्रज्ञ एकत्र आले. शास्त्रज्ञ म्हणजे काय, सूक्ष्मातला सूक्ष्म विचार करणारा वर्ग. शास्त्रज्ञ म्हणजे काय, सुतावरून स्वर्गापर्यंत जाण्याची प्रक्रिया, त्यांना म्हणायचं शास्त्रज्ञ. कल्पना आहे सर्वांना. असं म्हणतात न्यूटन आंब्याच्या झाडाखाली झोपला. नाही झोप होते ना आंब्याच्या, काय बिघडलं, आपल्याकडे कुठं सफरचंदी. आंब्याच्या झाडाखाली झोपला. आता ही ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने समजावलं. तुम्ही आंबा धरा, सफरचंद धरा, तुम्हाला जे आवडेल ते धरा, काय फरक पडत नाही. फक्त मला सिद्धांत द्यायचा आहे. झाडाचं फळ खाली पडलं आणि त्यावर न्यूटनने काय केलं, विचार मंथन केलं. अरे झाडाचं फळ खाली का आलं, त्यावरती शोध लागला, तो गुरुत्वाकर्षणाचा. साधी कल्पना करा, आपल्यापैकी जर तिथं कोणी झोपलेलं असतं, झाडाचं फळ खाली आलं असतं, काय केलं असतं, बरोबर, एकदम बरोबर, तर चुकीचं अजिबात नाही. भाऊ कैरी नाही, कैऱ्याच पडल्या असत्या. बरं का पडल्या याचाही विचार झाला नसता, पिशवीत भरल्या असत्या आणि घरी येऊन गुळ आंबा करून खाल्ल्या असत्या. कारण आपला सूक्ष्म विचार नाही, त्यांना म्हणतात शास्त्रज्ञ. मग सर्व शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी विचार मांडला, कोणत्या देशामध्ये कोणता रोग कमी अधिक प्रमाणात आहे. परत सर्व देशातील शास्त्रज्ञांचं विचाराचं मंथन चालू झालं. व लक्षात आलं की सर्वात मोठा आजार हा भारतात आहे. त्याचं नाव आहे डायबिटीज म्हणा, मधुमेह म्हणा, शुगर म्हणा. इतर देशापेक्षा हिंदुस्थानामध्ये शुगरची पेशंट जादा आहेत. नाही तो राजधानी हो पाहतोय. परत विचार चक्र चालू झालं, अरे इतर देशापेक्षा कोणत्या देशामध्ये कोणता आजार कमी आहेत. पण हे लक्षात आलं इतर देशापेक्षा मनोरुग्ण हे भारतात कमी आहे. इतर देशात शुगरचे पेशंट कमी आहेत पण मनोरुग्ण जादा आहेत. पण इतर देशापेक्षा हिंदुस्थानामध्ये
मनोरुग्ण एकमी हे विठाला. मनोरुग्ण कमी आहे. परत विचार केला की भारतामध्ये मनोरुग्ण का कमी आहेत आणि मग विचार मंथन चालू झालं. अरे भारत देश हा उत्सव प्रिय आहे. कसा आहे? उत्सव प्रिय आहे. बा उत्सवाच्या माध्यमातून काय होतं तर उत्सव आता बघा सगळी एकत्र आलात, काम बाजूला ठेवली, जवळ बसलात. या उत्सवातून काय होतो तर उत्साह वाढतो, बुद्धीवरती आलेला मलिनपणा हा नष्ट होतो, बुद्धीला तेजस्वीपणा निर्माण होतो आणि मनोरुग्ण या विकारापासून हा उत्सव वाचवतो. विठाला हे झालं पहिलं कारण. आता उत्सव का साजरा करायचा आता हे झालं सायन्सच्या दृष्टीने. पण आध्यात्मिक दृष्टीने आपण ते देवाला आणलंय, देवाला आणलं. त्या देवासमोर किमान वार्षिक छोटा मोठा का होईना एक उत्सव झाला पाहिजे. आणि जर त्या देवासमोर उत्सव नाही झाला तर त्या दैवताचा त्या गावावरती कोप होतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. काय होतं? कोप होतो. आता कोप कुणाकुणावर होतो ते पण ऐकून ठेवा. जर कोणी सात्विक भाविक हा उत्सव साजरा करताय आणि जर कोणी त्यामध्ये अडचण निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीवरती सुद्धा त्या दैवताचा कोप होतो. म्हणून सगळ्यांना विनंती, सहकार्य करता आलं तर करा, सहभाग घेता आला तर घ्या, नाही घेताल तर घरी झोपून राहा, पण विरोध करू नका. विठाला जर विरोध केला त्या दैवताचा कोप होतो. त्या व्यक्तीवर खूप होतो. अजून एका व्यक्तीवर माझ्या वाचण्यात आलेलं आहे. आपण ज्या ग्रामभूमीत राहतो, आता तुमचं गाव मेंढी, पूर्वजांचे घर आहेत ना तिथं, मग विनंती आहे येड्या बाबळी उगल्या तरी चालेल, घर पडले तरी चालेल, पण कृपया पूर्वजांची जागा त्या ग्रामदैवताच्या आधिपत्याखाली ती कुणालाही विकू नका. जर ती जागा विकाल तरी कोप होतो आणि त्या व्यक्तीला एक दिवस ते गाव सोडावंच लागतं. विठ्ठल म्हटलं पाहिजे आणि टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याला काय होईल? ही सुद्धा सायन्स आहे, याच्यामध्ये सुद्धा काय सायन्स आहे. अगदी एका वाक्यात टाळी वाजवल्यानंतर आणि विठ्ठल नामाचा जप केल्यानंतर पाप नष्ट होतं. ही आध्यात्मिक बाजू झाली. पण दुसरी बाजू आता बरीच तरुण मंडळी पाहिजे मग बसलेले आहेत. मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही हॉस्पिटलला बऱ्याच वेळा जाणं येणं आहे. एखादा किन्नर तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट झालेला दिसला का? बरं, एखाद्या किन्नरला पॅरालिसिस आला का? नाही. एखाद्या किन्नरला अटॅक आला का? नाही. कारण काय? ते फक्त टाळी वाजवतात. काय वाजवतात? टाळी. मग टाळीचा फायदा काय? जेव्हा आम्ही टाळी वाजवतो आमच्या शरीरातील सर्व शिरा नसा या तळ हाताशी संबंधित आहे. आणि जेव्हा जोरात टाळी वाजवतो विठ्ठल म्हणतो त्यावेळेला आपल्या नसा नसा मोकळ्या होतात. मग ब्लॉकेज असो, पॅरालिसिस असो, अटॅक असो, मोठमोठ्या रोगापासून टाळी वाजवते. हा शोध आमच्या वारकरी संतांनी लावला. म्हणून टाळी वाजवा. विठ्ठला कीर्तनकार म्हणतो म्हणून नका वाजवू, तुमच्या सोयीच्छेने वाजवा. काय वर हात करू नका, काहीच करू नका, जागी ठेवा, खालीच वाजा, पण श्रद्धेने वाचा. डबल फळ आहे. सायन्स पण आहेत आणि अध्यात्म पण आहेत, लक्षात ठेवा. मग कीर्तन आहे. मग या कीर्तन महोत्सव काय निमित्ताने? तर आज आहे भगवान दत्तात्रयांचं प्रगट दिन. काय आहे? प्रगट दिन आहे.
आता दत्तात्रयांच्या बाबतीत जर विचार जर केला तर भगवान दत्तात्रय आले देव म्हणून, पण कार्य केलं संतांचं. लक्षामध्ये ठेवा, आले देव, आहे देव आणि कार्य आहे संतांचं. मग दत्तात्रयाच्या अवताराचं प्रयोजन काय? दत्तात्रयाचं कशासाठी आले, त्यांनी येऊन केलं काय? मग दत्तात्रय आहेत कोण? फक्त आपल्याला हे माहिती आहे, ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांचं काय एकीकरण. एक वाक्य बोलू का? ही तर भारतीय नारीची ताकद आहे. एका भारतीय नारीने या विश्वातील रज तम आणि सत्व या तिन्ही शक्तींना आपल्या सामर्थ्याने एकत्र बांधलं. ते दत्तात्रय, तिचं नाव आहे अनुसया विठाला. म्हणून दत्तात्रय संत पण आहेत, दत्तात्रय अवधूत पण आहेत, दत्तात्रय दिगंबर सुद्धा आहे. तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. तुका दिगंबरा तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. हो, ते श्री गुरु आहे, ते अवधूत आहे, ते दिगंबर आहे. नाही नाही, ते योगी सुद्धा आहे. पहिलं मेरूच्या शिखरे, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी. एक योगी क्रीडा करी, एक योगी क्रीडाधारी, एक योगी निराधारी, एक योगी निराधारी. मुद्रा लावून खेचरी, मुद्रा लावून खेचरी, मुद्रा लावून खेचरी, मुद्रा लावून खेचरी. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, योगी पण आहेत. आणि ते कोण आहेत? तर 3 गुणाचं एकीकरण आहे. सनातन धर्मामध्ये फक्त हा एकच अवतार असा आहे की तिन्ही शक्ती, तिन्ही गुण, तिन्ही देवाचं एकीकरण आहे. अन्य दुसरा कुठलाही अवतार असला नाहीये. म्हणून बघा, थोडं विचार बी करा माझ्या बोलण्यावरती. जितक्या जितक्या सरकारी वसाहती असेल, ऐका, जितक्या जितक्या सरकारी वसाहती असेल, बुवा त्या वसाहतीमध्ये तुम्हाला फक्त दत्तात्रयांचंच मंदिर सापडेल. तुम्ही बस स्टॉपला जा, दत्तात्रयांचंच मंदिर सापडेल. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा, दत्तात्रयांचंच. काय कारण? काय कारण? याचं एकच कारण आहे की दत्तात्रयामध्ये 3 गुण आहेत. सत्वगुण विष्णू आहेत, तमगुण शिव आहेत आणि रजगुण ब्रह्मदेव आहेत. आणि या ठिकाणी 3 गुणाचे माणसं येतात. सरकारी वसाहतीमध्ये रजगुणी पण येतात, तमगुणी पण येतात आणि सत्वगुणी सुद्धा येतात. म्हणून सत्वगुणी तेही दत्तात्रयांना म्हणतात, रजगुणी तेही दत्तात्रयांना म्हणतात आणि तमगुणी तेही दत्तात्रयांना म्हणतात. 3 गुणाचे लोक येतात. म्हणून गुणाचं, गुणाशी असलेलं आकर्षण, म्हणून सरकारी वसाहतीत दत्त मंदिर विठाला. पण थोडा अजून बदल सांगतो. महाराष्ट्रामध्ये 3 शिरे 6 हात ही मूर्ती आहे.
पण दादा उत्तर भारतामध्ये गेलात ना, एक मुख आणि 6 हात आहे. उत्तर भारतात एक मुख आणि 6 हात. का? तुम्ही बघितलं वृंदावन वगैरे तिकडे गेलो ना आपण, काशी द्वारका हरिद्वार, एक मुख आहे तर 6 हात आहे. काय कारण? त्याचं कारण असं आहे की भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा होत नाही, पिंडीची होते. म्हणून जे शिवालय असेल तिथे तुम्हाला लिंग सापडेल, शिवाची मूर्ती सापडणार नाही. हो, शिवाची मूर्ती सापडेल कुठं? स्मशानात. जर स्मशानात शिव मंदिर असेल तर तिथं शिवाची मूर्ती आहे, पण लिंग मात्र मंदिरामध्ये आहेत. मग शिवाच्या मूर्तीची पूजा नाही, म्हणून ती एक मुख कमी झाला. ब्रह्मदेवाला शाप असल्यामुळे ब्रह्मदेवाच्या मुखाची पूजा नाही आहे, म्हणजे ब्रह्मदेवाची पूजाच नाही, म्हणून ब्रह्मदेवाचं मुख कमी झालं. मग पूजा फक्त कुणाची? विष्णूची. मग यांनी आपल्या शक्ती दिल्या, म्हणजे 2-2 हात दिले. मग आता एका हातामध्ये कमंडूल आहेत आणि एका हातामध्ये कमळ आहेत. बुवा, हे दोन्ही हात ब्रह्मदेवाचे. त्रिशूळ आणि डमरू हे दोन्ही हात शिवाचे. आणि चक्र आणि गदा हे विष्णूचे. विठाला विठाला मग दत्तात्रेय हा अवतार विष्णूचाच आहे. पण आता एक गंमत सांगतो. जेव्हा जेव्हा भगवान अवताराला येतो तेव्हा तेव्हा लक्ष्मी देवाला सोडत नाही, लक्ष्मी देवाच्या बरोबर येते. एकच उदाहरण देतो. जेव्हा नारायण हिमालयात आले, कुठं? हिमालयात साधनेला बसले, लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी तू येऊ नकोस, तिथं बर्फ पडेल, तुला त्रास होईल, तू वैकुंठात थांब. पण देवाची पत्नी देवाला सोडून कधीच बाजूला जात नाही, कारण आपली पत्नी आहे अपायिनी आणि देवाची पत्नी आहे पायिनी. पायिनी म्हणजे एखाद्या वेळेला आपली पत्नी आपल्या अगोदर जाऊ शकते किंवा तिच्या अगोदर आपण सुद्धा जाऊ शकतो. एकतर आपण तिला सोडू शकतो किंवा ती आपल्याला सोडू शकते, पण देवाची पत्नी देवाला सोडत नाही. बघा, नारायण हिमालयात बसले, लक्ष्मीला रावलं नाही. लक्ष्मी वैकुंठाचा त्याग केला आणि कुठं आली? हिमालयात आली. आणि नारायणाच्या मागे बोरीच्या झाडाच्या रूपाने उभी राहिली. पडलेला बर्फ आपल्या काट्यात साचवला आणि नारायणाचं रक्षण केलं. म्हणून बोरीचं नाव आहे बद्री. बोरीला काय म्हणतात? बद्री. म्हणून त्या धामाचं नाव पडलं बद्री नारायण. नारायण एकटे आले, लक्ष्मी थांबले का? नाही. हे राम रूपात आले, ते सीता म्हणून आली. हे कृष्ण रूपात आले, ती रुक्मिणी म्हणून आली. यांनी वामन रूप धारण केलं, वामनाची छत्री आहेत ना, ती कोण आली? लक्ष्मीच आली. दत्तात्रेय अवतार विष्णूच आहे. मग आता इथं कुठं लक्ष्मी आली? तर इथं सुद्धा लक्ष्मी आली. विठाला विठाला दत्तात्रेयांच्या पाठीमागे जी कामधेनू आहेत ना, गाय कामधेनू आहे, ती भगवंताची इच्छा पूर्तीसाठी तीच लक्ष्मी कामधेनूच्या रूपाने दत्तात्रयाच्या मागे आली. म्हणजे सुद्धा लक्ष्मी नारायणाचे. विठाला अशा दत्तात्रयांचं प्रगटीकरण. काय कारण? आता इथं कारण शास्त्राने अनेक दिले, पण इतर अवतार आणि हा अवतार यामध्ये खूप मोठा बदल आहे. काय बदल आहे? अगदी थोड्या वेळात पाहू. इथं येणारे वर्ग 3. पहिला आहे जीव, दुसरा आहे संत आणि तिसरे आहे देव. सरळ आहे का? ज्याला यावं लागतं त्याला म्हणावं जीव, जे स्वतःहून येतात त्यांना म्हणायचं संत, आणि ज्यांना आणावं लागतं त्याला म्हणायचं देव. आता परत आहे का? ज्याला येण्याचंही स्वतंत्र आहे, राहण्याचंही स्वतंत्र आहे आणि जाण्याचंही स्वतंत्र आहे. सोपं बोलतो. वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल त्यावेळेला निघून जातात. ते स्वइच्छा, त्याला म्हणतात संत. संत कशामध्ये आहेत? स्वइच्छेने. स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने राहतात आणि स्वइच्छेने
जातात. दुसऱ्याच्या इच्छेनं ज्याला आणावं लागतं त्याला परीक्षा म्हणा, त्याला म्हणायचं देव. पण अनिच्छा इच्छा नसतानाही यावं लागतं त्याला म्हणावं जीव. विठाला मग आपण सगळे आहेत ना, हे अनिच्छेमध्ये आहोत. आपण कशात आहोत? अनिच्छा. अनिच्छा. मला सांगा, इथं येण्याची इच्छा होती का हो? मंडपात नाही, जन्माला इच्छा नव्हती. बरं जाऊ द्या, आता आलेच ना, आता इथून जाण्याची इच्छा आहे का हो? घरी नाही, गो टू द यमपुरी जाण्याची इच्छा आहे का? म्हणजे येण्याची इच्छा नाही पण यावं लागलं का नाही? यावं लागलं. जाण्याची इच्छा नाही पण जावं लागतं का नाही? बरं पुढे आहे का? इथं काहीची राहण्याची इच्छा आहे, राहता येत नाही. आणि काहीची जाण्याची इच्छा आहे तरी जाता येत नाही. बघा, काहीची जाण्याची इच्छा आहे. रोगाने पिडलेली माणसं देवाला म्हणतात, देवा अरे माझा नंबर हरवला काय, माझ्या मागचे गेले ना, ये ना बाबा मला घेऊन जा म्हणतात की नाही? जाण्याची इच्छा आहे पण जाता येत नाही. याला म्हणतात अनिच्छा. याला काय म्हणायचं? आता अनिच्छेमध्ये साधं साधं सांगतो. एक मनुष्य, आता ही बी त्यांची अनिच्छाची, त्यांची इच्छा अपेक्षित नव्हतं फोन येईल म्हणून, त्यामुळे कंबर बांधून घेतलं. पण इच्छेच्या विरुद्ध फोन आला. या आपला अनिच्छेमध्ये विठाला करून देईन, तुम्हाला त्रास देईल ती नाही. विठाला विठाला अनिच्छा. एक विचारतो, एखादा शिक्षक असावा, त्या शिक्षकाला गाव चांगलं मिळावं, शेजारी चांगले असावे, रूम चांगली असावी, मुला मुलींची शिक्षणाची व्यवस्था असावी. त्या शिक्षकाला ते गाव सोडण्याची इच्छा नसते, पण ऑर्डर आली का त्याला गाव सोडावाच. आता इच्छा होती का? नाही, पण सोडावं लागलं. याला म्हणा अनिच्छा. लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरला राहायचं आवडतं, पण गाडी आल्यानंतर निघावाच लागतं. इच्छा नाही पण तरी जावा लागतं. ज्याला काय म्हटलेलं आहे? अनिच्छा. हे काय होतं दुष्काळी भागातलं? सकाळी उठलं का बाबा पिठलं, संध्याकाळी पिठलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पिठलं, दुसऱ्या दिवशी दुपारी पिठलं. चालू दे 1 महिनाभर. जाऊ दे चला. अहो ते वय थकलं. ते बायकोला म्हणजे हा ग एखाद्या दिवशी तर भाजी बदलाव. ती म्हणे अहो दुष्काळ आहे. तो म्हणजे जाऊ द्या चला जाऊ सिन्नर तालुक्यात. पहिला दुष्काळी तालुका होता, आता नाही राहिला. पहिला होता फक्त म्हणण्यापुरता आहे. आता आता खरा दुष्काळी फक्त निधीपुरता आहे. विठाला अहो सगळीकडे पाणीच पाणी झालं ना ते, बरं का. म्हणजे चला जाऊ आपण कुठं. आपले मित्र आहे दत्तनगरला. आता तो मित्र खरंच श्रीमंत होता, पण त्याने सकाळी बायकोला सांगितले, ऐकलं का म्हटलेस, हे रोज गोड पदार्थ, तळलेले पदार्थ खाऊन, तेलाचे पदार्थ खाऊन जिभेला रटपणा आला. मग उद्या काही ज्वारीच्या भाकरी आणि चणचणीत पिठलं कर, स्वयंपाक तयार. आता तो कोबऱ्याप्रमाणे देतात. प्रारब्धाच्या बेने निघाला दुपारी, प्रारब्ध सकाळी जाऊन ठाके टाळ, सकाळी जाऊन ठाके, प्रारब्ध सकाळी जाऊन ठाके, प्रारब्धाच्या बेने निघाला दुपारी, प्रारब्ध उभे ठाके, उभे ठाके, उभे ठाके, प्रारब्धाच्या बेने निघाला दुपारी, प्रारब्धाच्या बेने निघाला दुपारी, प्रारब्धाच्या बेने निघाला दुपारी, प्रारब्ध सकाळी जाऊन ठाके, प्रारब्ध सकाळी जाऊन ठाके, प्रारब्ध सकाळी जाऊन ठाके. तू कोबरे म्हटले प्रारब्धाच्या बेने निघाला दुपारी, पर प्रारब्ध सकाळी
जाऊन टाके. आता मी तुम्हाला विचारतो, इथंच मुद्दा क्लिअर करतो. तुम्ही घरून किती वाजता निघालात? सरासरी 6च्या पुढे. सरासरी 6च्या पुढे. स्वयंपाक किती वाजता आला? हा, तुम्ही 6 वाजता आले. तुमचं प्रारब्ध 2 वाजता जेवून बसलं. विठाला महाराज म्हणजे प्रारब्धाचे बेने निघाला दुपारी आणि प्रारब्ध सकाळी येऊन ठाके. येथे पिठल्याच्या दाखाने निघालं, पण पिठलं सकाळीच जाऊन बसलं होतं. पुढं गेलं, तिथं दरवाजा वाजला. आवाज दिला, टिंग टॉंग. आतून आवाज आला, कोण? म्हणे रामभाऊ. वा वा वा, लय दिवसांनी आलात. अरे स्वयंपाक तयार आहे, भूक लागली असेल, जेवणाची वेळ आहे, जा बाथरूम मध्ये हातपाय स्वच्छ कर. बायकोला सांगितलं 2 ताटं मान. माझा मित्र आला, तिने पद्धतशीर पिठलं, ज्वारीची भाकर, पापड, लोणचं, चटणी पद्धतशीर ताट केलं. 2 ताटं मांडले. हे बाथरूम मध्ये विचार करायचं, चांगले पदार्थ असणार, हा गोड पदार्थ असणार, आज पोटभर जेवण करणार. भाऊ आलं आणि बसलं. तो मला इथं येऊन गाठलं. तुला पाहताना डोकं उठलं. त्याचं नाव पिठलं. विठाला चला, याला म्हणायचं अनिच्छा. याला काय म्हणायचं भाऊ? अनिच्छा. पण दुसरी आहे स्वइच्छा. स्वइच्छेमध्ये संत महापुरुष आहे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो त्या त्यावेळेला साधू स्वतःहून जन्माला येतात, नाथ मारत गोड उभी देतात. धर्माची वाट मोडे, अधर्माशी शिग चढे. तई आम्हा येणे घडे संसार स्थिती, धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन. संतांच्या विभूती धर्माला अवतारती, धर्माला अवतारती. संतांच्या विभूती धर्माला अवतारती, धर्माला अवतारती, धर्माला अवतारती. धर्मरक्षण कारणे साधू होताती अवतरणे, होताती अवतरणे, साधू होताती अवतरणे. धर्माचं रक्षण करण्यासाठी साधू अवतीर्ण होता. साधूचं हे एक काम. साधू येतात कशाला? आता सरळ सांगतो. एकदा काय झालं, भगवान परमात्म्याचा अवतार कार्य संपलं. कृष्ण अवतार संपला आणि भगवान निज धामाला निघाले. ऐका, पण देवाने जाताना विचार केला, मी मृत्यू लोकात जाऊन काम केलं काय? तर देवाने एकच काम केलं. यदा यदा हि धर्मस्य किंवा परित्राणाय साधुराम. 2 कार्य. धर्माचं केलं रक्षण आणि साधूचं केलं रक्षण. पण एकच प्रमाणात. भक्ता राखे आणि दुर्जनाशी. भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचं संवार आणि धर्माचं स्थापना, हे केले 2 काम. पण देवाने विचार केला, अरे एक वर्ग माझ्या हातून सुटला, दुष्टांचा नाश केला, पण त्यांनाही मोक्ष दिला, भक्तालाही मोक्ष दिला, पण एक वर्ग सुटला, तर याचा आता उद्धार झाला पाहिजे. तो तर लक्षात राहिला नाही. मग कोणता वर्ग? तो तुम्ही आपण. तो वर्ग कोणता आहे? तुम्ही आपण आहे. मग तो जो वर्ग आहे तो सज्जनही नाही दुर्जनही नाही. थोडी माफी मागून मी तुमच्या मधलाच समजायचा, मी वेगळा नाही. माझ्यासह आपल्यापैकी सज्जन कोण कोणी? वरती बोट करा. आता सज्जनच ते इतका सुंदर सप्ताह केला असता का? बरोबर आहे की नाही? बरं, आता दुर्जन कोण कोण आहे ते वरती बोट करा. आता दुर्जन असते ते कीर्तनाला आले असते का? आपल्या अडचणी आहे. आपली अडचणी काय? अडचणी आपल्याला सज्जन म्हणून घेण्याची लाज वाटते.
आणि दुर्जन म्हणून घ्यायचं धाडस होत नाही. कारण ज्याचं त्याचं ज्याला त्यालाच माहिती पुलावरून किती पाणी वाहतं, पुला खालून किती वाहतं. विठाला विठाला चला विनोद सोडा. मग आपण सज्जनाच्या यादीत नाही आणि आपण दुर्जनाच्या यादीत नाही. मग आपण कोण आहोत? जड. आपण कोण आहोत? मूढ. आपण कोण आहोत? दीन. कोण आहोत? सज्जनाच्या यादीत नाही, दुर्जनाच्या नाही. मधलाच वर्ग आहे हा दीन. याचा उद्धार राहिला म्हणून संतांचा उद्धाराया आले दीन जना, उद्धाराया आले दीन जना, अवतार तुम्हा धराया ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जगी अवतरले आणि काय केलं? उद्धाराया आले दीन जना. आणि मग म्हणा अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धाराया जन. जडाचा उद्धार, जनाचा उद्धार, दिनाचा उद्धार, जीवाचा उद्धार हे संतांचं कार्य आहे. मग जडाचाही उद्धार केला, जनाचाही उद्धार केला आणि दिनाचाही उद्धार केला. ऐका, मुडाचाही उद्धार केला. जड मुड उद्धारिले आणि रेड्यामुखी वेद. रेड्याच्या मुखातून वेद बोलावला हा मुडाचा उद्धार आहे. चालविली जड भिंती हा जडाचा उद्धार आहे. आणि तुमच्या आमच्यासाठी हरिपाठ दिला हा जनाचा उद्धार आहे. मग संतांचं कार्य काय? उद्धार. म्हणून संतांना आणलं नाही, ते स्वतः आले. कितीतरी प्रमाण आहे. याच्यातही गेले ना ब्रह्ममूर्ती संत जगी उद्धाराया आले. आले शब्द घ्या. आले, आणले नाही. आम्ही वैकुंठवासी आलो, आणले नाही. येथे उपकारासाठी आले घर जावय कोणते, आले घर जावय कोणते, उपकारासाठी आले घर जावय कोणते, आले घर जावय कोणते, आले घर जावय येथे उपकारासाठी आले घर जावय कोणते, आले घर जावय कोणते, आले घर जावय कोणते, कितीतरी प्रमाणे फक्त आले म्हणजे आणले नाही. मुद्दा संपवा. तसं देवाला आणावं लागतं. देवाला येण्यासाठी कारण असावं लागतं. देव सहजासहजी येत नाही. मग देव अवताराला येत नाही. मग पहिले संत खळले. कोण खळले? कळलं का? खळ ते मठा मुंगाचं नाही. एक बाई कीर्तनाला आली, लहान लेकरू घेऊन आली. ते रडायचं. शेजारच्या बाया अशा तिरप्या बायाच्या. आपण ऐकत नाही आणि दुसऱ्याला ऐकू देत नाही. असं लेकरू आणावा कशाला? ते घरीच ठेवा. ते म्हणे अहो तुम्ही सांगता ते कळलं. मी त्याला समजावते पण ते आता खळलं. काय झालं? खळलं म्हणजे हट्टाला पेटलं. हा इकडेच विचारतो बाळा, इंग्रजी अवघड आहे का मराठी रे? इंग्रजी सोपी बाबा. सगळ्यात अवघड भाषा ही मराठी. मराठीमध्ये स्वर लांबला तरी अर्थ बदलतो. एक दोन सांगू. दला पहिली विलांटी दी, पुढे शब्द जोडला न. उच्चार काय झाला सचिन भाऊ? दीन. दीन म्हणजे बरोबर आहे. बोला काही अडचण नाही. दीन म्हणजे दिवस. आता त्याला दुसरी विलांटी परत न नळा जोडला. उच्चार काय झाला? दीन. आता दीन म्हणजे अरे बघ सगळे दिवसच घातला तो. दीन म्हणजे दुबळा. हिचा आमचा प्रॉब्लेम आहे.
नाही म्हणतो माझ्या मराठीची बोल कौतुक आहे. मराठीच चालली आमच्या डोक्यातून. फक्त आम्ही म्हणतो आम्ही शहाण्णव कुळी विठाला विठाला. लक्षामध्ये घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. दीन म्हणजे गरीब, फक्त विलांटी बदलली. बरं जाऊ द्या, दोन शब्द सांगतो. चार आणि चार. चार आणि चार उच्चार वेगळा झाला की नाही. चार म्हणजे काय आणि चार म्हणजे काय. आता चार म्हटलं जुन्या माणसाच्या लक्षात येईल. चार आला ना, आता तो बी चार होतो. आणि दुसरा चार म्हणजे फसवणूक. प्रमाणे महाराजांचं नु हे विनोद उत्तरे केले रंजावया चार. चार म्हणजे फसवणूक. फसवणूक कळली का सांगू का एक मिनिटात. चार शब्दाचा अर्थ सांगतो ना पुढे बोलतो. एका डॉक्टरने हॉस्पिटल टाकलं आणि बाहेर बोर्ड लिहिला, प्रत्येक रोगावरती विलाज होईल, फी 500 रुपये. विलाज नाही झाला तर डॉक्टर 2000 रुपये देणार. एक म्हटलं सोपं आहे. डॉक्टरनं किती विलाज केला सांगायचं, झालाच नाही आणि 2000 घेऊन यायचे. ते गेलं हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरने विचारलं काय होतं. म्हणे डॉक्टर साहेब जिभेला चवच नाही, काय खातो कळतच नाही. म्हणे वा वा, झोप आडवी. नर्स आतमध्ये जा, 6 नंबरची कुपी आणा, त्यातले 3 थेंब औषध घ्या, यांच्या जिभेवरती टाका. नर्स आतमध्ये गेली, तिने ती कुपी काढली, 3 थेंब औषध काढलं. ते औषध नव्हतं, ते होतं पेट्रोल. काय होतं पेट्रोल. ते 3 थेंब पडल्याबरोबर ते मोठ्यानं ओरडलं, काय डॉक्टर हे का औषध आहे का. हे तर पेट्रोल आहे. डॉक्टर म्हणे बरोबर ओळखलं, तुमच्या जिभेची चव गेली होती. चव आली आली चव काढा 500. डॉक्टर लय हुशार निघाला. परत त्याने महिना जाऊन दिला. तो म्हटले जाऊ द्या, गेले 500 तर 1500 नफ्यात ते परत गेला. डॉक्टर म्हणे आता काय होतं. म्हणे डॉक्टर साहेब स्मरणातच राहत नाही, काय खाल्लं कधी कुठून काय आलो काही लक्षात राहत नाही. नाही झोप आडवे. नर्स आतमध्ये जा, 6 नंबरची कुपी काढा, त्यातलं 3 थेंब औषध घ्या आणि यांच्या जिभेवर टाका. ते औषध नव्हतं, ते काय होतं बोला बोला पेट्रोल. तिने परत ते 3 थेंब टाकले. अहो मोठ्याने ओरडलं, याने काय डॉक्टर पाठीमागच्या वेळेला आलो तेव्हा हेच औषध आणि आता बी हेच औषध. डॉक्टर म्हणे बरोबर ओळखलं, तुम्हाला आठवत नव्हतं, आठवायला लागलं. काढा 500 काढा 500 काढा. हे म्हणे 1000 गेले तरी 1000 नफ्यात. परत महिना जाऊन दिला. डॉक्टर म्हणे हो डॉक्टर म्हणे आता काय होतं. डॉक्टरला वाटलं टोपी घालायला नक्की आलं. आता काय होतं ते म्हणे दिसतच नाही. ते डॉक्टर म्हणे बाबा ते आहे पेट्रोल, डोळ्यात टाकलं नाही ते होईल. तो म्हणे भाऊ तुझ्या आजारावर माझ्याकडं विलाज नाही. तो म्हणे तुम्ही बोर्ड लिहिलाय, नाही झाला विलाज 2000. 2000 द्या. त्या काळातली नोट 2000ची नोट होती ना, त्या काळातली गोष्ट आहे. बरं बरं म्हटले. मग डॉक्टरने खिशात हात घातला आणि जुन्यातली 20 रुपयाची गुलाबी नोट काढली आणि याच्या हातावर ठेवली. म्हटले घे 2000. त्याने काय डॉक्टर फसवतात, हे काय 2000 आहे का, येते 20चे. डॉक्टर म्हणे बरोबर ओळखलं, तुमची नजर गेली होती, नजर आली. लागलं दिसायला काढा 500. याला म्हणायचं चार. विठाला म्हणून बघा इंग्रजी अवघड आहे, इंग्रजी सोपी आहे आणि मराठी अवघड. तशी खूप दरिद्री भाषा आहे महाराज. बाबा मी 6वीला असताना पुन्हा इंग्रजी बोलत होतो, पण माझ्यावर जो परिणाम झाला वैकुंठवासी नामदेव महाराज पाठाड्यांचा, त्यांनी त्यावेळेला उच्चार काढला, माझ्या मराठीची बोल कौतुके अमृताचा फैजाजी खे. हे ज्या वेळेला बोलले गेलं त्या वेळेपासून इंग्रजीची संगत सुटली. विठाला ऐका. आता महत्वाचं म्हणत आहे, मला एक सांगा इंग्रजीमध्ये पत्नीला काय म्हणतात. बोल ना बोल बोल. त्याचं लग्नच होईल त्याला काय माहिती. काय म्हणतात बा वाईफ. बरोबर. अजून हा सिस्टर. बाबा इंग्रजीत बी नाही मराठीत बी नाही.
यांना आता संस्कृत शाळेत टाकावं लागेल. विठाला विठाला विनोद साडा मिसेस म्हणतात किंवा काय असेल अजून किंवा एका नावातून असू शकतं. पण सगळ्यात दरिद्री भाषा इंग्रजी. मराठीमध्ये काय म्हणता माहिती आहे का? आता आपण एकाच जिल्ह्यातले, फक्त तुम्ही पश्चिम आणि आम्ही पूर्व, तुम्ही शेवटचं टोक आणि आमचं ते शेवटचं टोक, बरोबर. आता आपल्याकडं पश्चिम भागात ते म्हणतात महाराज हे आमचं कुटुंब आहे. पत्नीला काय म्हणतात? कुटुंब. जर निफाड लासलगाव मध्ये सेंटरला आले ना ते म्हणते महाराज ही आमची मंडळी. पत्नीला काय म्हणतात? मंडळी. आणि आमच्याकडे तर विचित्रच आहे, ते म्हणते महाराज ही आमची ट्रॉली आहे. काय म्हणत्या? ट्रॉली. आता हे 2 नंबरचे नावं झाले बरं का, हे झाले 2 नंबरचे. पण खरे नाव आहे पत्नी, भार्या, कांता, जया, सुभाषिनी, मृदुभाषिणी, सौभाग्यवती, अर्धांगिनी. आता येले मोठीला आम्ही आधी. आणि परत भाग बदलला का नाव बदला. तर जर तुम्ही नेवाशाकडे गेले ना, अय अय शांत बसा, बसा खाली बसा. जर नेवाशाकडे गेले ना ते म्हणते महाराज ही आमची बाई माणूस आहे. नेवाशा भागात काय म्हणतात? पत्नीला बाई माणूस म्हणतात. जर तुम्ही बीड परभणीकडे गेलात ते म्हणते महाराज आमची लक्ष्मी आहे. पत्नीला काय म्हणतात? लक्ष्मी. आणि जर तुम्ही बारामतीकडे गेले ते म्हणते महाराज हा आमचा बारदाना आहे. आता हा बारदाना इंग्रजीत शोधायचा कसा? विठाला विठाला म्हणून मराठी अवघडे खळलं हे शब्द रोत आपण. ती म्हणते हे मुलगा खळलं. खळलं म्हणजे हट्टाला पेटलं. काय झालं? हट्टाला. मग हट्टाला तसे संत देव अवताराला येत नाही म्हणून संत खळले आणि निर्गुणातून त्याला सगुण केला आणि आकाराला आणला. आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे. करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, आणि येला रूपा बळे, येला रूपा बळे. तो आकराले ते बळच रूपाला आणला. खळले त्यातलाच एक प्रसंग आहे. ब्रह्मदेवाचे पुत्र त्यांचं नाव आहे अत्री आणि कर्दम ऋषींची कन्या त्यांचं नाव आहे अनुसया. खरं नाव आहे अनसुया. ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून अत्रीची निर्मिती आहे आणि कर्दमापासून अनुसयेची निर्मिती आहे. अत्री म्हणजे काय आणि अनसुया म्हणजे काय त्याचा एक वेगळा भाव. तिन्ही गुणाच्या रहित ज्यांची अवस्था आहे त्यांना म्हणायचं अत्री. आणि जिच्या अंतःकरणामध्ये असूया नाही म्हणजे द्वेष नाही, आसक्ती नाही, तिचं नाव आहे अनुसया. अत्री आणि अनुसया यांनी हजारो वर्ष निलंदा नदीच्या तीरावरती उभं राहून तपश्चर्या केली. आणि मग त्यावेळेला स्वतः भगवान प्रगट झाले आणि अत्री आणि अनुसयेला विचारलं तुला काय हवं आहे. यांनी सांगितलं आम्हाला मुलगा पाहिजे, पण मुलगा असा पाहिजे का त्याच्या तिन्ही लोकात त्याचा झेंडा पाहिजे. ऐसा पुत्र दे बुद्धा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकात झेंडा असावा असा पुत्र, तो तुझ्यासारखा असावा. मग भगवंताने सांगितलं आम्हीच तुमच्या पोटी जन्माला येतो.